नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, आज सकाळपासून मराठी माध्यमांमध्ये अतिशय धक्कादायक बातमी आपण बघतोय की शरद पवारांचा राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशा प्रकारची एक बातमी आपण न्यूजला बघितली आणि त्यावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, अनेक प्रकारचं विश्लेषण सुरू आहेत. मग राजकीय विश्लेषक आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या माहितीप्रमाणे या विषयाचं वर्णन करतात. शरद पवारांची आत्तापर्यंत शरद पवारांचा प्रवास आणि काँग्रेस आणि उर्वरित राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा सुप्रियाताईंचा गट याचं विलिनीकरण जर झालं तर येणाऱ्या काळामध्ये याचा देशाच्या राजकारणात किंवा राज्याच्या राजकारणामध्ये काय असा परिणाम होईल, तो सकारात्मक होईल का, तो नकारात्मक होईल का, किंवा याचा काँग्रेसला किती फायदा होईल, याचा वैयक्तिक राष्ट्रवादी सुप्रियाताईंच्या गटाला किती फायदा होईल, वैयक्तिक सुप्रियाताईंना याचा फायदा दिसतोय का, या सगळ्या चर्चा आपण माध्यमांमध्ये बघतोय. किंवा आज जे 400+ टार्गेट नरेंद्र मोदींनी दिले, त्या टार्गेटला सुद्धा याचा काही परिणाम होईल का, अशा प्रकारच्या चर्चा होतात. खरं तर शरद पवारांचा प्रवास अतिशय मोठा आहे. राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणामध्ये अतिशय मोठा ठसा उमटणारे हे व्यक्तिमत्व अतिशय कमी वयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत. यांनी अनेक निशाण्यांवर उमेदवाऱ्या केल्या. समाजवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा आता जी काही सोनिया गांधींच्या यांच्यामध्ये जेव्हा विदेशी मुळावर विरोध तयार झाला, सोनिया गांधी पंतप्रधान या देशाच्या नको किंवा परदेशी मूळ असलेली व्यक्ती पंतप्रधान नको, याला विरोध करून जे शरद पवारांनी काँग्रेसमधून काही सहकारी फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, वेगळा पक्ष तयार केला राष्ट्रवादी काँग्रेस, आणि त्यानंतर जे राज्यामध्ये त्यांचं स्वतःचं असं बहुमत मुख्यमंत्री करण्या इतकं त्यांना प्राप्त करता आलं नाही. आणि नंतरही त्यांना काँग्रेसचाच टेकू घेऊन सरकारमध्ये सामील व्हावं लागलं. ज्या काँग्रेसमधून त्यांनी फारकत घेतली होती त्याच काँग्रेसच्या परत आश्रयाला जावं लागलं आणि केंद्रामध्ये पण सत्तेमध्ये ते वाटेकरी झाले. राज्यामध्ये जवळजवळ 2004 पासून 2014 पर्यंत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद ह्या 2 वर्षात किंवा 2 ह्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता. काँग्रेसचे जवळ 2-4 मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीला स्वतःच्या ताकदीवर किंवा बहुमतावर राज्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं नाही. आणि याच्यामध्ये त्यांचा जो ग्राफ आहे तो जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा आलेख भरा होता. त्याच्यानंतर त्यांचा ग्राफ हा कमी कमी होत चालला
एक वेळ असे होती की त्यांचे लोकसभेचे 9 खासदार राज्यामध्ये निवडून आले होते. त्याच्यानंतर आता ही संख्या 4 वर आली आणि मुख्यमंत्री तर त्यांना राज्यामध्ये स्वतःचा करता आला नाही. हे सुद्धा त्यांचं फार मोठं अपयश आहे. आणि मग शेवटी शरद पवारांचं वय सुद्धा आता 84-85 वर गेलेले. शरद पवार जरी चाणक्य किंवा राजकारणातले अतिशय धुरंधर आणि कधी कधी तर त्यांना तेल लावलेला पैलवान किंवा राजकारणातले अगदी भीष्माचार्य अशा पण उपमा आपण लोकांच्याकडून दिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आता जेव्हा 2019 मध्ये महायुतीचं सरकार येणार किंवा देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत होतं. 56 जागा शिवसेनेच्या आणि 105 जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या होत्या. शरद पवार आणि काँग्रेस यांना विरोधी बाकावर बसण्यासाठी जनतेने जनमत दिलं होतं. अशा वेळेस त्यांनी जो काही शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी, काँग्रेसनी देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवायचं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही, याच एका षड्यंत्रातून ही महाविकास आघाडी तयार झाली. तेव्हा हे सगळे माध्यम शरद पवारांना तेल लावलेला पैलवान, शरद पवार हे राजकारणातले चाणक्य आहेत, शरद पवारांनी गुगली टाकली, आता शरद पवार स्वतः मैदानात आहे, अशा प्रकारच्या वर्णनं सुद्धा आपण करताना पाहिलेले आहेत. अनेक वेळा शरद पवार आपण पावसामध्ये सुद्धा सभा घेतलेल्या आपण बघितल्या. साताऱ्याच्या सभेमध्ये खासदार त्यावेळचे उदयनराजेंचा पराभव सुद्धा शरद पवारांच्या त्या पावसातल्या सभेमुळे झालेला आपण बघितला. पण आज सगळी ही जी परिस्थिती शरद पवारांची अतिशय दैनंदिन झाली. जेव्हा आता जवळजवळ 7-8 महिने होत आलेत, अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि 90% राष्ट्रवादी अजित पवारांनी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये सामील केली. आता खरं तर अजित पवारांची अतिशय तोकडी मागणी होती की राज्याचं नेतृत्व माझ्याकडे द्या आणि केंद्राचं नेतृत्व सुप्रियाताईच सांभाळेल. आणि हीच गोष्ट शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी ऐकली नाही आणि केवळ सुप्रियाताईंच्या अट्टासापोटी शरद पवारांना हा निर्णय घेता आला नाही. अर्थात हा निर्णय जर तेव्हा घेतला असता तर राष्ट्रवादीच्या अशी कंडिशन किंवा अशी परिस्थिती झाली नसती. सुप्रियाताईंना सुद्धा अजित पवारच ज्या त्या निवडणुकीमध्ये निवडून आणत होते, ही अतिशय वस्तुनिष्ठ गोष्ट आहे. त्यामुळं आज जी राष्ट्रवादीची जी काही सुप्रियाताईंच्या गटाची परिस्थिती झालेली आहे, एवढा त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शरद पवारांचं जो काही होल्ड होता तो अतिशय कमी झालेला आहे. सुप्रियाताईंचं काम हे बारामती लोकसभे मतदारसंघात सुद्धा अतिशय कमी आहे, क्षुल्लक आहे. अजित पवार फक्त प्रचार करायचे, अजित पवारांचं ग्राउंड लेवलला काम होतं, त्यामुळं फक्त सुप्रियाताई निवडून यायच्या, ही अतिशय वस्तुस्थिती आहे. आणि हीच गोष्ट शरद पवारांच्या आज जे काही लक्षात आली की इथं आता जर आपला गट स्वतंत्र, शिवाय आपल्या गटाचं पक्षाचं नाव सुद्धा आपण स्थापन केलेला पक्ष, आपला पक्ष पण अजित पवारांनी घेऊन गेलेत आणि
निवडणूक आयोगाने पक्ष आणि पक्ष चिन्ह घड्याळ हे सुद्धा अजित पवारांना दिलेले आणि आता आपण अतिशय तोंडावर असलेल्या निवडणुका आणि त्याला सामोरं जाण्यासाठी नवीन पक्ष, नवीन पक्षाचं नाव, नवीन संघटन आणि नवीन निशाणी घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवणं या वयामध्ये 84-85च्या वयामध्ये इतकंही सोपं नाही. आता सोशल मीडियाच्या युगामध्ये आणि प्रचार यंत्रणा आणि देशामध्ये अतिशय उंच असं नेतृत्व जे नरेंद्र मोदींनी करून ठेवले, हे फार मोठं आव्हान शरद पवारांसमोर असल्यामुळं आणि 10 वर्ष सलग नरेंद्र मोदींची जी काही लोकप्रियता आहे त्यामध्ये तुझभर सुद्धा कमतरता भासली नाही किंवा लोकप्रियता मोदींची 1% सुद्धा कमी झाली नाही, ती वाढतच गेली. त्यामुळं शरद पवारांची चिंता वाढलेली आहे. आज 550 वर्ष लोकांनी ज्या राम मंदिराची प्रतीक्षा केली, ते भव्य असं राम मंदिर सुद्धा अयोध्येत उभं राहिले आणि लोकांचा आस्थेचा फार मोठा जो काही प्रश्न आहे तो राम मंदिराच्या मुद्द्याने नरेंद्र मोदींनी सोडवल्यामुळं देशाचं वातावरण सध्या राममय झालेले आणि आता जवळजवळ 400च्या पार नरेंद्र मोदी जाणारच आहे, यात कुठलीही शंका राहिलेली नाही. आणि ज्यांच्या भरोशावर आपल्याला राजकारण करायचे, मग ते उबाटा सेनेचे उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल, काँग्रेसची परिस्थिती म्हणजे डुबतं जहाज आहे, त्या जहाजाला मोठं होल पडलेले, रोज उठून त्या होलमधून कुणीतरी निघून जाते आणि सागरामध्ये ते डुबतं जहाज कधी बुडेल याची खात्री कोणी देऊ शकत नाही. तेव्हा काँग्रेसचा शरद पवारांना किंवा सुप्रियाताईंना किती फायदा होणार आहे आणि मग या महाविकास आघाडीचं काय होणार आहे. आणि उद्धव ठाकरेंची परिस्थिती शरद पवारांना चांगली माहिती की उद्धव ठाकरेंना राजकारणामध्ये अजून बरेच धडे घ्यावा लागणार आहे. राजकारणामध्ये उद्धव ठाकरे अतिशय कमजोर असल्यामुळंच महाविकास आघाडीचं सरकार गेलं, गडगडलं आणि जो काही शिवसेना पक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी त्याची स्थापना केली आणि ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि ज्या हिंदुत्वाच्या विचारावर उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा पक्ष अतिशय बलाढ्य पक्ष जो महाराष्ट्रामध्ये त्याचं आजही नाव आहे, पण तो उद्धव ठाकरेंना सांभाळता आला नाही, हे शरद पवारांना माहिती आहे. शरद पवारांनी स्वतःच्या वैयक्तिक राजकारणासाठी उद्धव ठाकरेंना सुद्धा वापरून घेतलं, हे सुद्धा शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळं निव्वळ माध्यमांमध्ये सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूला आहे किंवा शरद पवारांच्या बाजूला आहे, ही सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित होत नाही. हे अतिशय जुने जाणते शरद पवार यांना सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि हीच गोष्ट त्यांना सतावते. त्यांना माहिती आहे की निव्वळ आपण आमच्याकडं मतदार आहे, नेते निघून गेले आणि आमच्याबरोबर सगळी जनता आहे हे म्हणून लोक निवडून येत नाही आणि हीच चिंता शरद पवारांना सारखी लागू नये. आणि कुठल्याही बापाला आपल्या मुलाबाळांच्या बाबतीत चिंता वाटते. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आहे तोपर्यंत आपल्या मुलाबाळांचं आपण भविष्य चांगलं करून जावं, व्यवस्थित असं त्यांचं सेटलमेंट करावी. मग शेतकरी बाप असेल तरी तो काळजी करत असतो, राजकारणी असेल, व्यवसायी असेल, प्रत्येक बापाला आपल्या मुलाबाळांची काळजी असते. आणि मग आता
सुप्रियाताईंचं काय होणार आहे? बारामती ही लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताईंना नवीन चिन्हावर किती मतं पडतील? त्यापेक्षा आपला पक्ष जर आपण काँग्रेसमध्ये जर विलीन केला, अर्थात शरद पवार हे मूळतः काँग्रेसचे असल्यामुळं काँग्रेसमध्ये त्यांना जाण्यामध्ये कुठलाही संकोच ते करू शकत नाही, कारण त्यांची विचारधारा ही काँग्रेसचीच आहे आणि हे राज्य पुरोगामी शाहू फुले आंबेडकर हे त्यांचं तत्व असल्यामुळं शरद पवार आपला जो काही उर्वरित पक्ष तो काँग्रेसमध्ये विलीन करू शकतात आणि याचा फायदा त्यांना इतकाच होईल की सुप्रियाताईंना एक काँग्रेसची निशाणी पंजा म्हणून तिचा वापर करता येईल आणि पंजाच्या निशाणीवर सुप्रियाताई बारामती लोकसभा निवडणूक लढवतील, हा इतकाच फायदा होईल. बाकी एक राजकीय विश्लेषक म्हणून जर सांगायचं ठरलं तर लोक असं म्हणतात की काँग्रेसमध्ये शरद पवारांनी आपला पक्ष सामील केला तर काय फायदा होईल, काय नाही होणार. पण माझ्या मते 2 शून्याची बेरीज केल्यावर शून्यच त्याची बेरीज येते. त्यामुळं 2 शून्य 0 अधिक 0 बरोबर 0 इतकाच त्याचा सगळा गोळा बेरीज होईल, दुसरं काहीही होणार नाही. आता खूप काही पुलाखालून पाणी वाहून गेलेले. खरं तर शरद पवारांनी आणि सुप्रियाताईंनी अजित पवारांना नाराज करण्याची गरज नव्हती. अजित पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा होतेच, त्यांचा पण राष्ट्रवादी मोठा करण्यामध्ये फार मोठा रोल आहे आणि त्यांना तुम्ही नाराज करून तुम्ही वेगळी चूल जी काही मांडण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांची नाराजी ओढून जे काही तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही जे केलं ते असफल होते असं स्पष्ट मत आहे. आणि शरद पवार जर काँग्रेसमध्ये विलीन होत असतील किंवा त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होत असेल तर ही काही वेगळी काही फार मोठी विचारधारा आहे, मग काय फार त्याच्यामध्ये संकोच करण्याची गोष्ट आहे. तो निर्णय ते घेऊ शकतात आणि त्याने कुठल्याही राज्याच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही. परिणाम इतकाच होईल की जे आजपर्यंत शरद पवारांना मानणारे किंवा शरद पवारांच्या एका विचारधारेशी किंवा शरद पवारांच्या प्रेमापोटी जे थांबलेले शरद पवारांबरोबर, जे अजित पवारांबरोबर गेले नाही, ते लोक बाकी काँग्रेसमध्ये जातीलच याची खात्री नाही. शरद पवारांचा पक्ष विलीन होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही, पण कदाचित जर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली तर अनेक लोक भारतीय जनता पार्टीत पण जातील, शिंदे शिवसेनेत पण जातील आणि अजित पवारांकडे सुद्धा जातील. शरद पवारांची विश्वासार्हता महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी झालेली आहे आणि बऱ्याच प्रकारचे टूलकिट जरी शरद पवार वापरत असले तरी पण आज परिस्थिती देशामध्ये मोदीमय झालेली आहे, ही सुद्धा शरद पवारांना खात्री झालेली आहे. त्यामुळं शरद पवार अतिशय हतबल झालेले की आपल्या मुलीचा राजकीय जो काही संघर्ष आहे किंवा उद्याची भविष्याची चिंता सुप्रियाताईंच्या बाबतीत शरद पवारांना वाटते, म्हणून कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी उर्वरित गट विलिनीकरणाची चर्चा जी सुरू आहेत त्यात सुद्धा आपल्याला काही तथ्य वाटतं. पण येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण शरद पवार हे हतबल झालेलेत, ते अतिशय कमजोर झालेलेत. राजकारणात सुद्धा मानसिकता सुद्धा त्यांची अतिशय कमजोर झालेली आहेत, शरीराने पण ते थकलेले आहेत. त्यामुळं सुद्धा असा निर्णय येऊ शकतो. असो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.